नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं की इकडे नागराज आणि महिपत हे दोघेजण बोलत असतात. तेव्हा मग आता महिपत नागराजला म्हणतो, तुला जर का मला इथून बाहेर काढता येत नसेल ना, तर आता आपल्याकडे एकमेव पर्याय उरलाय, तो म्हणजे पळून जाणं. दुसऱ्या बाजूला आता पोलिसांना एका व्यक्तीने त्या माणसाची स्केच काढून दिलेली असते आणि तो म्हणत असतो की काळोखामध्ये मला हीच छवी दिसली होती. आता मग पोलीस म्हणतात, अच्छा, म्हणजे ह्या सगळ्यामागे त्या संतोषचाच हात आहे. तर असं आता पोलिसांना समजलेलं असतं. दुसऱ्या बाजूला अर्जुनसुद्धा विचार करत असतो की आता त्या ठिकाणी प्रियाला न कळणारा, प्रिया ज्या व्यक्तीला ओळखतही नाही अशी व्यक्ती तिथे गेली पाहिजे, असं आता अर्जुन सायली प्लॅनिंग करत असतात. तेव्हा मग चैतन्य म्हणतो की ती व्यक्ती जी आहे तिथं जाणारी ती धाडसी हवी, न घाबरणारी, कुणालाही न घाबरणारी हवी. तर मग आता सायलीला एक नाव लक्षात येतं, ते म्हणजे असं ती बोलते की कोर्टात कोणी तिचा नाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर पण तिचा कोणी नाद करायचा नाही, अशी एक व्यक्ती माझ्या नजरेत आहे. असं बोलल्यानंतर आता त्या सगळ्यांना कॅच होतं की ऊर्जा आता इथे ह्या सगळ्यांच्या मदतीला ऊर्जा धावून येणार आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला काय वाटतंय, ऊर्जा आल्यानंतर सगळे काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.